नमस्कार, वी ऑल फूडीजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत माशाचं कालवण. त्यासाठी मी घेतलेले आहे अर्धा किलो कतला मासा. तो स्वच्छ धुवून मी हळद आणि मीठ लावून मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे. आणि लगेचच आपण कालवणासाठी मसाला बनवणार आहोत. त्यासाठी मी एक कांदा कट करून घेतला. तो छान असा खरपूस रंगाचा भाजून घेतला. त्याच्यानंतर मी पाव वाटी सुकं खोबरं घेतलं आहे आणि ते पण छान असं खरपूस रंगाचं भाजून घेतलं आहे. आणि त्यानंतर लगेचच आपण धने आणि जिरे हे भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी 2 चमचे धने आणि 1 चमचा जिरे घेतले आहेत आणि हे देखील आपण भाजून घेत आहोत. धने जिरे भाजून होईपर्यंत जो आपण खोबरं भाजून घेतलं होतं ते लगेच आपण आता वाटून घेणार आहोत. खोबरं आधी वाटून घ्यायचं, त्यामुळे काय होतं नंतर जो आपण बाकीचा मसाला वाटतो तो त्या खोबऱ्याबरोबर जास्त बारीक होतो आणि कालवणाची चव छान येते. तुम्ही बघू शकता मी खोबरं आधी वाटून घेतलं, त्यानंतर मी धने, जिरे, अद्रक, लसूण आणि कांदा नंतर मी मिक्सरमध्ये घालत आहे. लसूण थोडा जास्तीच घ्यायचा, कारण त्यामुळे काय होतं कालवणाला छान चव येते. आणि मूठभर मी कोथिंबीर देखील स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये वाटून घेणार आहे. थोडंसं पाणी घालून आपण हे वाटण करून घेणार आहोत. आणि लगेचच मी गॅसवर कढई ठेवून मी त्याच्यात तेल घालत आहे. कढई तापल्यामुळे तेल लगेच गरम झालं, त्यामुळे मी अर्धा चमचा जिरे हे फोडणीसाठी लगेच घातले आहेत. जिरे फोडणीला घातल्यावर काय होतं, जे मासे आपण नंतर कालवणात टाकतो ना, ते मासे असे शिजून जास्त गाळ होत नाही आणि कालवणाला छान अशी चव येते. त्यानंतर आपण 2 टोमॅटो त्याच्यामध्ये ॲड करून घेतले आहेत. टोमॅटो छान असे बारीक मऊ तेलामध्ये शिजले की आपण लगेचच जो वाटून मी मसाला घेतला होता तो लगेचच मी मसाला ह्या कढईमध्ये टाकून घेतला आणि छान असा तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतला. तुम्ही बघू शकता की अगदी कमी तेलात मी छान असा तो थोडासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत मी भाजून घेतला. आणि मी त्याच्यात लगेच ड्राय मसाले टाकून घेतले आहेत. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला जो घरचाच आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हळद. हे मसाले टाकल्यानंतर मी जास्त न भाजू देता लगेचच जे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे ते ह्या मसाल्यामध्ये मी टाकून घेतलं आहे. मसाल्यामध्ये गरम पाणीच टाकायचं, म्हणजे काय होतं छान अशी कालवणाला तरी येते. चवीनुसार मी मीठ घातलं आहे. आणि बाजूला मी 4-5 कोकम असे भिजत घातले होते एका वाटीमध्ये, ते देखील मी त्या कालवणात टाकत आहे. आता आपण मसाले छान पाण्यात एकजीव झाल्यानंतर आपण गॅस थोडा मीडियम आचेवर ठेवून आपण झाकण ठेवून छान ह्या कालवणाला उकळी येऊ देणार आहोत. तुम्ही बघू शकता कालवणाला छान अशी उकळी आली आहे. त्यानंतर लगेच आपण माशाचे तुकडे जे आपण मॅरिनेट करून ठेवले होते ते ह्या कालवणात आपण घालत आहोत. आणि माशाचे तुकडे घातल्यानंतर एक 5 मिनिटं आपण कालवणाला उकळी द्यायची आहे. जास्त वेळ उकळू द्यायचं नाही. आणि तयार आहे आपलं माशाचं कालवण. शेवटी आपण कोथिंबीर टाकून त्याला छान असं गार्निश करून घेत आहोत. तर तयार आहे माशाचं कालवण.